राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खान जीवे घेतला होता? राजांच्या कृपाळीचा तो व्रण सय्यद बंदाने टोपावर गेलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच शंभूराजे, राजे शांतपणे म्हणाले. पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागे पुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखी मागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धीम्या चालीने उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळी खोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते. आदिशक्तीचे कौतुक मोठे, भुत्यामज केले. राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोरसवादा स्त्री खानदान बसले होते. पुतळाबाईच्या खाजगीकडच्या कुणबी दासीने त्याला त्या महालात आणून सोडले होते. ती पोरवयी स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेले शस्त्र कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिराळ्या तबकात ठेवलेले सफेद केशरी टोप निरखीत होती. मधूनच देव्हाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. आम्हास या मर्दाना महालात का आणून बसविले आहे, असे स्वतःलाच तिने विचारले. इतक्यात नौबत नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रोखाने खिडकीच्या झरोक्याकडे तिने पाहिले. देव्हाऱ्यातील समयांच्या ज्योती मंद वारेझोताने क्षणभर थरथरून गेल्या. त्या पोरवयी स्त्रीने आपले वरवंट्याचे नेसून नीट करीत पायातील तोड्यांकडे पाहिले. जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बालेकिल्ल्यावर आली. जिजाऊसाहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दासी दिसत नव्हती. मस्तकीचा टोप तबकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडविला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली. चांदीचे चमकिले तोडे त्यांना दिसले. मंचकावर कोणीतरी बसले होते. झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताठ करीत त्यांनी मंचकाला सवाल केला, कोण बसले आहे आमच्या बैठकीवर? मंचकावरच्या स्त्री खानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांकडे पाहिले. त्यांना बघताच ती स्त्री झटकन खाली पायउतार झाली. गतका खेळताना गोमाजी बाबा आडवी धरीत त्या फेरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजळून गेलेल्या टपोऱ्या डोळ्याच्या 2 शुक्र चांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारी गडबडून गेली. चौरंगावरच्या टोपाकडे निरखून बघत त्यांनी अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत याची नीट खातरजमा करून घेतली. तुम्ही म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठमोरे झाले. आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधडत्या काळजाने ते स्त्री खानदानही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला रुतून कचणारा तोडा वाकून त्याने अगोदर ढिला केला. आता कुठं जावं या पेचाने ते गोंधळून गेले. त्या होत्या येसूबाई. आपल्या आबांच्या बरोबर पिलाजींच्या बरोबर त्या राजगडी दाखल झाल्या होत्या. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रान चाऱ्याच्या मागणे कोटरे सोडून किलबिलीत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला मोतीलगतचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मणचोळणा घातलेला, कमरेला शुभ्र शेला असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महली निघाले शिवगंध रेखून घेण्यासाठी.
महालात जिजाऊसाहेब येईल त्या दासदासीला हर तऱ्हेचा हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तबक घेऊन धाराऊ अदप धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साद घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या, रेंगाळल्या त्या शब्दातील मायेने, मग आदबीत पुढे झाल्या. आपल्या नणंदांच्यात सामावून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी, अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ पुतळाबाईंना आदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमळून आले. केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धाराऊनं यांना दुधास लावलं. 2 वर्षाचे असताना त्यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. राजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फर्मान घेतलं आणि आज उत्तरेकडे चालले. कशी झोपणार यांना या गरमीच्या दिवसात एवढी दूरची परमुलकाची वाटचाल. काटेभिवरीच्या वेलीने तुळशीचे रूपवैभव जाकाळून जावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायावर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले, एवढा केवढा फेर आहे मान टाकून फर्मान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवण्यात. उठा. आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रान मोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊंनी त्यांना अलगद वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी यात फर्मावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत ती सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टगंधाच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ वर उठवून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबवली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हातकसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्य चंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 दळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले. आपणच रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत. भारत्याचा आहे, पाठराखण करणारा तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हाताची सरशी तबकात ठेवली. वर्दी आलीये. आता राजे येतील. त्यांच्या सोबतीने जगदंबेचं गडावरच्या देवदेवतांचे दर्शन करून या. जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या. जी. संभाजीराजांनी मान डोलावली. गोमाजी बाबा, सिदोजी, महंमद सैस, केशव भट साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणीवशाकडं मुजरे लावून या. जिजाबाई जरा जुळजुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते. या पाय शिवा त्यांचे. जिजाऊने पुतळाबाईच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईंच्या समोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायावर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरी पुतळाबाईंना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन त्यांना सांगत होते,
बाळराजे, आम्ही केला आहे सुलूक, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या कुंकवाशीच नाही, तर तो तुमच्या कपाळीच्या शिवगंधाशीही केला आहे. उठा. पुतळाबाईने मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, दर्शन आटोपले की आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडात बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत.